पोरा पालवाला आल्या पोरा पालवाला पालवाला आल्या नाही नाही चाल तुला पळून नेता होता आम्ही पोरा पालवाला आल्या ए पोरा पालवाला आल्या पोरा पालवाला चल चल ये उचलीला उचल उचल ये उचलीला तीन लागल्या वय एक भेट दे आणि जा पण हल्दीला आवर्जून ये हा चला तर केडीचं पण लग्न आहे या आमचं शिंगदाणा याला आम्ही असं नाचू ना तर तुम्ही बघत राहा निकाल निकाल याला इकडून तिकडून इकडून तिकडून हाल करू कुत्र्या रे मी काय सांगता उम्यादा बोल अरे आपल्या पब्लिकला काही म्हणजे अशी ज्यांची कॅपॅसिटी नसतं गाड्या घ्यायची त्यांना 4 व्हीलरमध्ये बसायला जागा नसतं पण हे कुत्र्याची काय मजा असेल की त्याला 4 व्हीलर भेटले बसायला पाव बसलाय माझी हल्दी जाती गाड हल्ली गाड तसं का पोर बघायला आल्या बसल्या बघ ही पोर इथं बाय लगीन करतात ब्लॉग चालू नाही केलं तर पोटच भरणार नाही आपला नाही फुल सपोर्ट करा आपल्या भाईला लाईक शेअर सबस्क्राईब फुल मचून टाका मचून टाका दरारा काल पण होता आज पण आणि कायम 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 राहील बोल ना बोला बोला काय बोलायचं आहे ऍक्च्युली मला एक गोष्ट बोलायची आमच्या सॅमीबद्दल जे पण तुम्ही अफवा पसरवतात काय ना काय घाण बोलतात लिटरली जे पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे तो माणूस कसा आहे म्हणजे किती पण काय असलं ना तरी असं दिखावा मोठेपणा कधीच दाखवणार नाही काय असलं का आता सगळ्यांच्या घराघरात धावतो सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईस चला आज पण चालले आमंत्रण करायला आज कुठं कुठं चालले तर तुम्हाला नंतरच दाखवणार आहो मी पण आता आपण हर्षद आणि मी चालले आहो काल पण गेलेलो अक्षताला मी पत्रिक दिले कालन्या आणि ती घरात नव्हती ती दरवाजाला लावून ठेवले आणि आता आपण चालले आहो बघू कुठं कुठं जायचा ते सांगून नाही चाललो मॅकला विचारतो कुठं जायचा तिकडून निघू आपण पत्रिका द्यायला तर चला सकाळीच आज कालाच्या पिल्यात दूध नाही पिलं मी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा चला गाईस तर आता आलं आपण राबाड्याला पत्रिक द्यायला आणि नाश्ता इनी बघा कवर आणले एक माणसाला नाश्ता आवरा आणतात ग कोणी इथं शिन ताराचं गोल खजूर एपर चला या मग 3 दिवस नक्की ग बघताना येते की नाही तर चला गाईस आता चाललो मावशीच्या घरा चला चला गाईस आता आपण आलो द्रोणीच्या घरी बघा मोठी झाली पाय तू हा असते असते मोठी होत चालली नाही ती मोठी होत चालली तू चांगला झोपा करतस गाडी नुसतं अलाराम थांबला नाही घेतला नाही जेन जेन आता चला आता द्रोणीची मेकअप करायला कोणाला बोलवायची घरात लागणार नाही मेकअप आर्टिस्ट रेडी होते नाही का आपली एकच जागा नाही इथेची माझ्याच सारखं काम आहे तुझा पण मी पण इथं रील्स बनवत आणि मी पण घरामध्ये एकच जागा ब्लॉग बनवता मग टेन्शन घ्यायचंच नाही का मग येते ना किती दिवस येशील लग्नाला 2 का 3 नक्की ना बघते ना 3 दिवस येते का नाही हा कारण की लग्नामध्ये पत्रिक दिली ती नको घरी पाहिजे घरी हा घरी पाहिजे तुला घरी चला पाण्याची सोय झालेली आहे तुम्हाला काय पाहिजे पाणी पाहिजे का थंड हे तुमची मम्मी आहे आवरी तब्येत होती पहिले मम्मीची अरे बाबा हा कमी झाली शाळेत गेली नाही का एवढं लवकर 6वीला अरे बाबा बाबा 6वी 7वी 8वी 9वी 10वी ते 4 वर्ष गेलं लग्नाचं 15 रास वर्ष दिलं लग्नाला आपल्या दारे बिरे पिकतील दौऱ्या दोन हा मी काय बोलतो हे तुम्ही आहेत का तुमचे सिस्टर आहे
तुम्ही हे एवढी तब्येत होती? अरे बाबा 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 बाबा, मी घेऊन जाता येईल लग्नाला आताच. चल या गाईच, इकडे बघा पोट भरले तरी नुसता जेवाला, नुसता जेवाला. हो ते पण तंदुरी बिर्याणी आणली डायरेक्ट. विषय हार्ड आहे. आणि गाईज आमच्या दिव्यामध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल हा. तर बिर्याणी प्लीज मध्ये पण या, तिकडे पण एक नंबर बिर्याणी भेटते. आम्ही 1000 लोकांना फ्री बिर्याणी ठेवलेली दिव्याने, 1000 लोकांना फ्री होती. बाबो नुसता घरपोच होता. नुसता. तू जेवते का नाही? तू पण बस आता आमच्या जोडीला. नाही जेवत नाही नाही, हे चिटिंग आहे. तू पण बस इथे सीन बरोबर का नाही रे? आता तू पण बस तेव्हाच आम्ही जेवू. जेवा. नाही नाही, तू पण बस ना जेवायला. नको नको नाही नाही नको नाही. नाही नाही, बस बस जेवायला बस इथे आता. ए थांबा, जेवण स्टॉप करा. थांबा थांबा थांबा, स्टॉप करा. जेवण स्टॉप करा रे. अरे खाऊ नका. स्टॉप करा. हिला पण बसू आपल्या जोडीला. चल बस. नाही नाही नको बी नाही. नाही आम्ही नाही जेव. नाही 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 नाही, ये चिटिंग. हा आणला. बस 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 इथे बस. चला गाईस, आपण आता आलो मोहिनी वैतीच्या घरी आलोय. आम्ही इकडे रस्ता शोधत आल्या आणि आता आम्ही पोहोचलो लिफ्ट मध्ये. डायरेक्ट आलो 82 माल्यावर. डायरेक्ट जसं आपण घरान कसा लाईट दिल्यावर असं घरान लाईट नसल्यावर कशी बटणं दबतो तसे बटणं दबते. खराब झाला तर पोरा पालवाला आल्या. धरो हिला ज्या पहिले. ए उठ. ए अरे चांगलं लेग पीस घेतले तुम्ही खायला. हा टाकली का केली टाकली काय का? पोरा पालवाला आल्या. नाही चाल, तुला पालून नेता होता आम्ही. पोरा पालवाला आल्या. ए पोरा पालवाला आल्या. पोरा पालवाला. चल ए उचलीला उचल. ए उचलीला. ए उचल ए उचल रे. ऍक्टरची पोर ऍक्टरिंग झाले र. हा चल हिला पळून न्या रे. हिला पळून घ्या हिला. चला हिला पळून द्या. चला काय हिची मजा घेतात. आम्ही हिची मजा घेतात. मॅक ए पिशवींभर हिला पिशवींभर. चल हिला टाक पिशवीन टाक. चल पिशवीन टाक हिला. टाक पिशवीन हिला. हा धमक्या देशील? मम्मीला धमकी देशील? हा नो मम्मीला धमकी देणार नक्की ना? आणि धमकी दिली तर सॉरी बोल. बोल लवकर मम्मीला सॉरी बोल. मा. हा बरोबर भेटल्या ना आजीला. हा वा रे वा. नुसतं ओरडते मम्मीला. कशी ओरड होती? आता एक काम कर, मम्मीला ओरडून दाखव. दाखव मम्मीला. दम दे नाही तर पळून नेन. दम दे लवकर. बोल लवकर. नाही हा नाही ना, परत नाही ना दम देशील? नाही. हा दोन्ही हातान कान पकड. यो पण पकड. पकड लवकर. परत दम दिला तर ए झेचलीला पोचली. धर. हे उचलीला उचल. ए उचलीला उचल रे हिला. चला गाईस, आपण आता आले इथं वरती आणि मोहिनीने पाळले कोलबी. बेडरूम यो बेडरूम आहे तुमचा? इधर से सब काम होतं. तर चला गाईस, आता आम्ही आलो इथं शीन बघायला. कोलब्या, हे कलरच्या कोलब्या कुठे भेटतात या? हे कोलीम तुला पाहिजे तर घेऊन जा. घरात पिस्टँगत नाहीये.
पिस्टन बी देतोय मी तर. अरे काय नाही तर घे. बघा आता कशा जाम होत रे कोलब्या. याच्यात पिल्ली आहे. त्याच्यान 100 असतील. हम्म. त्याच्यानं आता बिल्ली दिले. ये यावी पिल्ली दिल्यान. यांना वाराला वर दिवस लागेल ना रे मग. काही नाही. एक ये आईडी कहाँ से आया तुम लोग को? ये कहाँ से लाता है? ते माझं कामात दिंडी. हे हत्ती बित्ती पालून ठेवले. और हत्ती घोडा पालकी जय कन्हैया पालकी. बोलो राधे राधे. ए मला बी आवरी मोठी अलमारी लागेल वाटतं प्रत्येक बेडरूम मला मध्ये. असं वाटतं नाही 90% तिचेच कपडे असतील. 90 नाही जास्ती. जास्त हे बोल. बघ ह्यो कपाट माझा आहे. त्याच्यात मी फक्त खालचा अर्धा माझा आहे. बाकी पूर्ण तिचा आहे. 1 2 यो 3. हे बघ ह्यो बी भरले. याच्यान बी तिचाच कपडा. हे त्या बघ, साईडला बी तिचाच इथं आलो कपडा. ना का याचा असं माणूस कवाबी. काय करू भाई. हिशोब काय. लॅपटॉप आजकाल कामालाच गेला असता. अरे कामालाच होतो. हा ना? मीटिंग आहे आता जावा. चला गाईचा आता आम्ही निघतोय घरी जायला. सॉरी घरी नाही आता भाविका पाटीलची ते. पण हे पोरीला ही पोरा भोईर 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 भोईर. ए मोहिनी आम्हाला ही पोर पटले. हे आपले जालीजे 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 जे 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 टाक टाक जालीन टाकीला जालीन टाक रे टाक टाक जालीन. हे पादे मला पादे पादे. न न मॅक मॅक जे 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 हे झाली जे ना मॅक मॅक नाटकी पोरं. एक नंबरची नाटकी. औसा डोलेन पाणी नाही. हे मॅक मॅक जे ना झाली खोल हिला जालीन टाक. हे जे 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 हिला घे जालीन घे जालीन टाक. आपल्याला नाव सांगू. आपल्याला नाव सांगू. सांगशील का? सांगू. बोल लवकर सांगू. मारीन आपल्याला नाव धमकी सांगू. बिमकी दिल्यावर. चला बायकर ए बायकर बाय बाय. हा जेवाला आई चला तर गाईज आता आम्ही पोचल्या झूला भाविकाच्या घरी. आता भाविकाला आमंत्रण द्यायला आल्यावर. आमंत्रण द्यायला आलेले आहेत सगळेजण आणि जाम भारी वाटतं असं घरात येतात आम्हाला. हो हो आणि चिरकुट बघा आमचा. खरे बोले काय बोलत लग्नाला येशील का हल्दीला येशील? लग्नाला येशील का हल्दीला येशील? हळदीला कशाला? नाचाला. पहिले बँड वाजवायला. असं का? पैसे टिपाला नाही येशील? येणार ना पैसे टिपाला येणार ना भाई. हे भाविकाला काय बोलतो तू? हा अच्छा. आत्या बोलते. मग चला भावी बोलला. तर गाईज आता आम्ही जास्त बसून काही जमणार नाही. लय गावा करायचे आहेत आणि थोडक्यात निघावं लागल हा. नाहीतर घराला आजचा दिवस काम फिट व्हायचा. तर चला गाईज आता भाविकाला पत्र देतो निघतो इथून. आणि हा ज्यांना कोणाला आमंत्रण द्यायला नसेल भेटलं असेल तर सॉरी, पण हल्दी लग्नाला नक्की या तुम्ही. बोला काय बोलायचं आहे? ऍक्च्युली मला एक गोष्ट बोलायची. आमच्या सॅमीबद्दल जे पण तुम्ही अफवा पसरवतात काय ना काय गाण बोलतात, लिटरली जे पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे तो माणूस कसा आहे. म्हणजे किती पण काय असलं ना तरी असं दिखावा मोठेपणा कधीच दाखवणार नाही. काय असलं का आता सगळ्यांच्या घराघरात धावतो तो, पण हे असं नाही की यो मोठा छोटा. आणि जे आज ते सांगतात याला ॲटिट्यूड आहे, यो खान आहे. लिटरली यार आम्हाला विचारा की तो कन्सेप्ट पर्सनॅलिटी आहे आणि आम्हाला जाम सपोर्ट करतो. म्हणून मी पर्सनली मला ही गोष्ट बोलायची होती का की त्याच्याबद्दल जाम लहान अफवा पसरवतात, तर त्याच्यावर दुर्लक्ष करा. एवढंच बोलायचं होतं मला. अरे बापरे बोललो ब्लॉगमध्ये मला बोलायचंच आहे. बरोबर बाकीच्या ना गोली. तर गाईच तिच्या मनात होता ते बोलल्या. आणि हा बघा 2 वर्षापासून मी खूप कमेंटबद्दल सहन करत होतो, पण मी मॅकला बोलायचो पोलीस स्टेशनला. चला आता तिने विषय काढला म्हणून मी बोलतो. मी मॅकला बोलायचो चल पोलीस स्टेशनला जाऊ, कोणतरी आपली बदनामी करतं. पण मॅक यायला रेडिओ असायचा माझ्यासोबत, पण माझी इच्छा नसं व्हायची. पण आता मागे बघा फेक आयडिया बनवून ना एवढा बेकार नाव खराब करायला घेतलेला ना का लय बेकार. शेवटी बाईक घेतली आणि माझा मित्र मिन्नार भाई पिशिवलीचा त्याला घेऊन गेलो. तो लगेच माझ्यासाठी उभा राहिला आणि आम्ही केस टाकली. आणि सो फायनली ती लोक भेटली. मुलगा होता आणि त्याची आई होती. त्यांच्या मागे कोणाचा हात होता ते मला माहीत ना. आणि हां ते पण चला आपण कोणाचं नाव घेत नाही. नाव घेता तर पूर्ण इज्जत निघेल, पण नको आपल्याला नाव नाही घ्यायचा कोणाचा. पण हां म्हणून त्यासाठी मी नाही त्यांची कुठे रील्स टाकली का ना मी काय केला. कारण की तीच लोक कमेंट करत होते. आणि काल पण कॉन्फरन्सला 2 लेडीज होत्या
त्याही पण मला जाम समजून सांगला का हा आम्हाला पण माहीत होतं सॅमी कोण कमेंट करतं आणि कोण तुझं नाव खराब करतं, पण ती गोष्ट पण कालण्या क्लिअर झाली आणि जरा बरा वाटला. ते पण लोकांनी माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या का राहू दे तुझं असंच नाव होतं तर तुझी बदनामी करीत राहतील. पण चला आज भाविकांनी पण सांगितलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या. बाकीचे एक कमेंट करूनच हे लोकांनी नाव खराब केले, पण त्यांना कोणाचं तरी सपोर्ट असेल, कोणीतरी सांगितलं असेल, 5-10 रुपये दिले असतील किंवा साड्यांना किंवा कपड्यांना पैसे दिले असतील, त्याच्यामुळं ते लोक माझं नाव खराब करत होते. पण उपरवाला त्यांनी दाखवला मार्ग. बघा आता येतात का कमेंट? नाही. आता बी कमेंट केल्या ती लिंक घ्यायची आणि सायबरमध्ये टाकायची. मग आता तर मी व्हिडिओ टाकणार आहो, डायरेक्ट व्हिडिओ. आता मी थांबणार ना, आता डायरेक्ट तो बाई असो माणूस असो पोरगा असो दे, आता ते समोर त्याचं नाव घेऊन व्हिडिओ टाकणार आहो. आता एकदा मी चला माफ केला, ठीक आहे चला जाऊ दे, कोणाचा तरी असेल हात तर त्यावेळी केला असा, पण आता नाही, आता ना सुटका नाही कोणाला. आता डायरेक्ट व्हिडिओ टाकणार तर टाकणार. तर चल मॅक निघायचा का? आणि भाविका थँक्यू सो मच 2 गोष्टी बोलल्याबद्दल. जी आहे गोष्ट ती बोलायची म्हणून नव्हती, जी आहे खरी होती म्हणून बोललो, बाकीचा विषय नाही. चला मग किती दिवस येशील? लगातार 3 दिवस. नक्की मग काय, बघताव या घेऊन 3 दिवस. चला मग येतो आम्ही. चला बाय बाय. चला, bye bye. फॅमिली वस्तीला लक्षात ठेवा. हा चल मग ये. नक्की येऊ. 19 तारखेला नको ये, पण 20 तारखेला 100% या ग. तर चला गाईच आम्ही निघतोय आता जायला. आता बघूया, चाललो वाशीला. वाशीला कुठं जायचं ते बघू. चला गाईज, तर आता आपण आलेलो आहे उमेश कोहलीच्या घरा आणि चालत चालत चालल्या, गाडी जाम लांब लावल्या पार्किंगला. आणि उमेश कोहलीची तुम्हाला इच्छा बिल्डिंग दाखवता, पण ती बिल्डिंग इच्छा काही दिसत नाही. दिसतं पेंटिंग केली वाटतं बाईनी बिल्डिंग. मग दाखवता उमेश कोहलीची बिल्डिंग. बाकी आमची गँग बघा या. उमेश कोहलीला कॉन्टॅक्ट करतो. त्यालाच कॉन्टॅक्ट करते का? ठीक आहे चल. अंडी उकरल्या बोलते ये. अंडी विंडी नाही उकरली, त्याला बोललेलं चिंबोरी आणि चिंबोऱ्या. तो बोलतं चिंबोरी नाही बोलतं. चला पोरा पालवाला आल्या, पोरा पालवाला कोलमचं भात घेतलं. पोरा पालवाला आल्या. खोला रे तो बा. झोपू दे थांब झोपू दे. हा मुद्दाम आता ऍक्टिंग आमच्या समोर पोरा पालवाला आल्या. उचला रे याला उचला याला. ओरिजिनल लय नाचले आणि लय हल्दी गाजवले आणि लय डोपं बिप सोडलेलं. दाखव हे डोपं सोडल्या बघा याचं. चला गाईच मस्त पोट म्हणून जेवलो. आता आलंच येतात चला गाईच आता पत्रिक देता आणि निघतो. तसं का पोर बघायला आल्या आणि बसल्या बघ. ही पोर इथं बाय लगीन करतात. करते परत लगेच. तर बघा मंडळी कशी बसल्या ना आमची पोरा. बाकी काय बोलतो? काय नाही, हा जरा विषय वेगळा झाला म्हणून हो तो समाजला द्या. हा चला. काय फालतोय याला कला आणला तुम्ही रे? कसं आणलं याला रे तुम्ही? याला ना मग याला कला आणला? त्यांचं देव डेंजर वाटतं. एक खर्च केले दाखवा ना मी तुमच्यावर जरासा. फुल फॅमिली खर्च केलेला, फक्त कॅश आम्ही दिलेली आहे. नाही काहीच असं नाही, खोटा. हे बघा मिनी बी घेतले बघा. काय भेटलं जरा सोनारच्या घर? आम्हाला नाही आणलं तुम्ही? हा आम्हाला नाही आणलं सोनारच्या घरचे. न तुझ्या हाताने हो ना म्हणून एक फाईट मारल्यावर काम टाईट. चला तुला बी वाटतं तिकडून वाटतं गाव उठवले नाही इकडे ढकलले वाटतं. खरी परिस्थिती अशी पण तीच. इकडे जागा दाखी होता, कुठं आहे रे? हो माहित होतं चांगला भाई 1 करोड येणार, पण ते जरा केस चालू ना. असं झोपतील नोटीनो झोपतील. हो तरी पण नरतील बघ. मला बोलला पहिला डिपेंडर जेम भाई बोलतो, दुसरं काही नाही. आता जत्रा येतील ना? हा जत्रा येतील ना? जत्रा मग तो बोला ना डिपेंडर जेन डिपेंडर दोन डिपेंडर घे. कर
किती देशील? डिफेंडर नाही, गाडी आहे तीच मोठी घ्यायची, फक्त सामानासाठी सगळा सेटअप टाकायचा. अख्खा कुठे जायची गरज नाही गोरेगाव. पण सांगू नको म्हणला, सॅमीची गती सॅमी पटकन सांगते, मी नाही सांग बाई, थांबा तुम्ही. चला गाईस, आता आलो आपण पियुषाच्या घरी. मला वाटलं मी तिकडची आहे ग. कुठली भाजी? हा, बालची. अरे ही तर इकडची आहे. ती कधीचं नाव? जिग्नेशा. शेंगदाला तिला लय पिसलं होतं. अरे पहिले मला वाटलं हिची सख्खी बनीच होती. हा हिजी हल्ली सगळ्यांना त्याच वाटतंय. चल लवकर पत्रिक द्यावं निघू, चल आपण. अरे आमच्या भावाचा आहे. कवरी असली बाकी. चला चला चला, ए निघाचा गोम्यादा. एकदा उम्यादा. असा कसा? हा, आता गाईस तुम्ही बघू शकता. यांनी काहीतरी घरात बघ, कोणला मम्मीला वाटतं मारणार. ए होतं काय? अल्ला होता. चोर येतात आमचे बाबा. चोर नाही, चोरांसाठी नाही. पप्पा मम्मीला मरतं की त्यासाठी त्यांनी इशारा दिला. घरांचं चोर. हिलाच मारित असाल का हिचं लगीन? टाइम नुसता व्हिडिओ टाकून मोकली दिली आंधीच. टिलक लावाचा का? तिलक झाला आता सगळा असते असते. चला चला गायच, आता आलोय आपण उरणला पायल पटेलच्या घरी यायला आमंत्रण करायला. तसे आमचा मॅक भाऊ थांबले. मॅक भाऊ तर चला चला या लवकर जाऊन येता. आता आम्ही पायलला पत्रिक देतो. मी काय सांगता उम्यादा बोल. अरे आपल्या पब्लिकला काही म्हणजे अशी ज्यांची कॅपॅसिटी नसतं गाड्या घ्यायची, त्यांना 4 व्हीलरमध्ये बसायला जागा नसतं. पण हे कुत्र्याची काय मजा असेल की त्याला 4 व्हीलर भेटले बसायला. पाव बसलाय डायरेक्ट 4 व्हीलरच्या वरती टपा बसले. कोणचे? ही आपलीच गाडी आहे. ही बघा, ही आपली गाडी आहे. पप्पा बघतो तो यो बघ. चला नेऊ का गाडी? गाडी नेऊ का ही? हा फुकट नेऊ. काय काय मला विचारशील तर मी बोलन फुकट घेऊ. चालेल चालेल, नेता फुकट नेता. लग्नाला नेता, लग्नाला. काकू नेऊ ना गाडी लग्नाला. चला पत्रिक काढा, आम्ही निघतोय. पप्पा याल ना नक्की? बघा हा नक्की ना? हल्दीला का लग्नाला? नाही हल्दीला ना? हल्दीला बरा. काकू हल्दीला का लग्नाला? हल्दीला बघू आता, पायल कधी बोलल तेव्हा. अरे पायल गेल्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. मी त्याला बोलायला पाहिजे, तिला टाइम पाहिजे ना. ती आता आता चालली शूटिंगला, परत अलिबागला. हा का? चला मग पायल ये. चला आता कुठं जायचा? डायरेक्ट केक वर्ल्ड. अरे तुला घरात वराचा ग बाबा. हा तिथूनच जाऊ गे. चला येऊ. येशील ना? 2 दिवस नक्की? गाईज बघा, व्हिडिओ काढतो. 2 दिवस नाही आली मग? 2 दिवस कसा रे, 1 दिवस. नाही माझ्यासाठी 2 दिवस यायला पाहिजे ना. नक्की नाही नाही या ग. वहिनीने वहिनी बोलव होती का पायलला बोलतं लग्नाच्या दिवशी पण बोलव बोलतं. लगीन लागल्यावर ये, एक भेट दे आणि जा. पण हल्दीला आवर्जून ये. हा चला तर गाई 2 दिवस येणार आहे पायल. पायल इकडे बघ ना, फोन वाजतं कानान म्हणून. चला 2 दिवस येणार आणि पप्पा पण येणार याल ना? हा बघला ना? हा चला नको बरोबर नाही वाटत. या गे नक्की ये काकू. हा चला मग बाय बाय.
नंतर परत निवांत. किडक मॅच झोपताना बघू मला झोपाली जमला बोलतं जमला जमला. कवा आपली तारीख तारीख आपली 11-12 हा मार्च. मार्च. सॅमीच्या ब्लॉग मधून मी तुम्हाला आमंत्रण करते. अजून कोणाला आमंत्रण केलं नाही. सॅमीची पब्लिक घ्यायचा आणि याची सगळी टोपा संपून जायचा. काही ठेवलं का भांडी कसाला स्वप्नील मी आव मॅक मॅक येशील ना भांडी कसाला टाईट झाला. याला दारू पाजायची काही गरज लागणार नाही आपल्याला. दमलो आपण सकाळी लवकर उठले. रात्री दवाखान्यात पण होतो मी त्याच्यामुळे मला जाऊन झोप आली. आता उद्या ना उठाचा ना परत उद्या परत लवकर उठायला. उद्या ना भिवंडी पट्टा करायचा. सॅमी सारखा टार्गेट पकडायला लागला. एक पट्टा केला ना का सरळ पट्टा करत घ्या. नाही हल्दी त्यांची तर हल्दीच्या दिवशी त्यांना आमंत्रण करायचं ना. हा तरी चालेल. ए मिनी काय केला माहिती का हल्दीची दिवशी पत्रिका दिली आणि रोशनी ताईची तिकडे भेटतील टेन्शन नाही. सगळी भेटतील तुला हल्दीला. टेन्शन जेवत नको. तर गाईस या वर्षी केडीचं पण लग्न आहे. या आमचा सिंगदाना याला आम्ही असं नाचू ना तर तुम्ही बघत राहा. निकाल याला इकडून तिकडून इकडून तिकडून हाल करू कुत्र्या रे. काय मी माझ्या हल्दीसाठी गाय हल्दी गाय गाई उचलला नाही घरची ठेवला नाही मला माहिती आहे. बेकार बेकार नादच केला यांनी रे. हल्दीसाठी तरी गाड बी आणले. हो टेन्शन नाही. हे भरसाले येतं हे वरती उचलला घरची ठेवला ए राज कुठे पत्रिक द्यायची हा अंधेरीला येले त्याची पत्रिक तिकडेच घ्यायला लागेल वाटतं. स्वप्नी लिहो बाई वास का नक्की तू तिकडं असतं तर मला आशूला पण द्यायला भेटलीस ते आता. पुढे घरी तुमच्यातून किती लांब राहतो तो. बाजूलाच राहतं ना. चला पनवेल फिरायला आलतो. फिरता फिरता आम्हाला भेटला इकडे सिंगर मयूर नाईक. मयूर नाईक सिंगर भेटले. काय बोलता शॉपिंगला आल्या वाटतंय. एकदम मजेत. अरे शर्ट घेतलेला तो चेंज करतो जरा. हा गे बाकी कसा आहे तू. मी मस्त. तू ब्लॉग मस्त एकदम मस्त. ब्लॉग चालू नाही केलं तर पोटच भरणार नाही आपला. नाही फुल सपोर्ट करा आपल्या भाईला. लाईक शेअर सबस्क्राईब फुल मचून टाका. मचून टाका. दरारा काल पण होता आज पण आणि कायम 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 राहील. तुमचा आशीर्वाद असला तर कायम राहील. 100% भावा आशीर्वाद. काय मॅक्स शेडले बघ आमंत्रणला. काय गोडाची पिशवी घ्याली. गोराची बेटी नाही. चला सहकुटुंब सहपरिवार. हल्दीला येशील ना. आपली हल्दीला येशील ना. 100% 20 तारीख हल्दीची आहे. 20 ना. आहे का हा, order? नाही 20 नाही अजूनपर्यंत नाही ना. अजूनपर्यंत नाही. मग जमला. चल नाश्ता काय. चला तर गाईच आता आलो आपण वीणाताईकडे आणि आता पत्रिक देतो वीणाताईला. आताचा नियोजन होता मॅकने घेतलंय. चला या ताई 2 दिवस. हल्दीला लागणार आहे. 20-21 20-21 तर चला गाईस आता पक्का दमलो. वीणाताईच्या बद्दल सांग. वीणाताई कोण आहे. हा वीणाताई कोण आहे तुम्हाला मी आता सांगता. आपला 4 एंजल जी टीम होती मॅचला 4 एंजल प्रोडक्शन ती वीणाताई आहे आणि ही ओनर आहे. आणि वीणाताईने ती टीम सजेस्ट केली ती. हा आणि वीणाताईच्या नावानंच ती टीम खेळत होती. पण यावर्षी कॅप्टन दुसरा होता त्यामुळे आम्ही लवकरच घरात येतो. प्रत्येकाचा बॅड लक असतो. आता आम्ही पण सेमीफायनलला आलो. चला गाईच आता मॅक उतरला आणि आता हर्षद बसला. कारण की 2-3 दिवस मी लय गाडी चालून बेकार दमलेलो. जॅकेट ती ज्वेलरची पिशवी तुझी. याला बोलतो डांग्या झाले. खोकला. मागे हो का अरे बरं होईल पण हल्दी लग्नापर्यंत. मी का उद्या आता किती वाजता निघाचा. उद्या लवकरच 8चा टायमिंग देऊन 11 वाजता निघेल. ही बात सही बोलला. नाही 8ला नाही निघू 10 वाजता निघू. उद्या जवळच आहे ना. तर चला गाईस मी ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वैतागलो आता आमंत्रण करू.
चला कंप्लीट 11 वाजता घरा आल्या, कंप्लीट 11 वाजता. आता मी पण चांगला दमल्या. जाम दमलो आज, जाम फिरलो आणि सगळी ठिकाणी काय काय खाल्ले त्याच्यामुळे आता जेवायची पण इच्छा नाही. आता मस्त थकलो. आता इच्छाच जाऊन- उरली direct. इच्छा उरली आता जाऊन झोपायचं डायरेक्ट. चला इच्छा उरली जाऊनावल्या. आता आम्ही तुम्हाला सांगतो आपली गँग अशी रेडी केलेली आहे का हल्दी लग्नाला जायला कुठं आम्हाला टेन्शन येत नाही रे. टेन्शन नाही. हा आता हर्षद बी ब्लॉगर आहे, मॅक पण ब्लॉगर आहे, फक्त दादा ब्लॉगर नाही आहे, देवा ब्लॉगर नाही, पण देवा गाण्या मिळाली. तर चला गाईच ब्लॉग इथंच एंड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.